नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जवळजवळ महाराष्ट्रातल्या वरपासून खालपर्यंतच्या सगळ्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. आता ज्या काय 20-22 जिल्हा परिषदा वगैरे आरक्षणाच्या याचिकेमुळे अडकल्या त्यानंतर होतील, पण तिथे फार मोठा फरक पडेल असं आता तरी वाटत नाही. आणि त्यामुळे कमीत कमी पुढली 3-3.5 वर्ष राज्यामध्ये कुठल्याही निवडणुका नाहीत. आणि अशा वेळेला जे पराभूत झालेले आहेत आणि तितकेच सत्तेसाठी आसुसलेले आहेत, अशा महाविकास आघाडीतल्या पक्षांचं भवितव्य काय किंवा त्यांनी करायचं काय, हा प्रश्न आहे. आणि त्यालाच अंगखांद्यावर खेळवणाऱ्या मराठी पत्रकारांपैकी बऱ्याचशा पुरोगामी लोकांच्या चेहऱ्यावर ती चिंता आता दिसायला लागलेली आहे. म्हणजे जे गेल्या 2-2.5-3 महिन्यापासून माझ्यासारखे काही पत्रकार युट्यूबर सांगत होते की निवडणूक लढवावी लागते, कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून कुठचीही क्रिकेटची मॅच किंवा अन्य खेळाची मॅच ही जिंकता येत नाही, जिंकण्यासाठी लढावं लागतं आणि लढण्यासाठी आखाड्यात उतरावं लागतं. त्या आखाड्यात किंवा मैदानात खेळपट्टीवर न उतरणारे लोक हे केवळ कॉमेंट्री बॉक्सच्या बळावर टेस्ट मॅच किंवा वन डे मॅच कशा जिंकणार, हा प्रश्न मी उपस्थित करत होतो. आता तेच सगळे अशा नाकर्त्या खेळाडूंचे समर्थक, चिअर लीडर्स, जिल्हा परिषद वगैरेचे निकाल आल्यानंतर नेमकं तेच रडगाणं गातायत की बघा कसे एकनाथ शिंदे गावोगावी फिरत होते, त्यांनी 52 सभा घेतल्या, देवेंद्र फडणवीसांनी इतक्या सभा घेतल्या, अजितदादांनी अमुक अमुक केलं, हे सगळं बोलताय. तेच मी बोलत होतो. पण जे पराभूत झालेत ते नाकर्ते आहेत, ते घराच्या बाहेर पडत नाहीत, जनतेपर्यंत जात नाहीत, संघटना उभारत नाहीत, तरीही ते जिंकणार, कारण ते ब्रँड नेमवर जिंकणार. असा डंका पिटणारे जे पत्रकार आहेत ते आता रडतायत की पुढची 3 वर्ष काय होणार. आणि ज्या वेळेला अशी चिंता तुम्हाला भेडसावते तेव्हा नोकरी गेलेला जो असतो बेकार, त्यासारखा तो चिंतेचा प्रकार असतो. आणि नेमकं त्या गोष्टीवर महाराष्ट्रात धुरंधर ठरलेले मुख्यमंत्री आणि महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी बोट ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच त्याकडे लक्ष वेधणं मला अगत्याचं वाटलं. नेहमीप्रमाणेच कुठेही कुठल्याही नेत्याला गाठलं की पत्रकारांचा एक प्रश्न असतो, संजय राऊत आज असं म्हणाले, तुमचं म्हणणं काय आहे. म्हणजे जगात संजय राऊत बोलले नाही तर जग कदाचित बंद पडेल, अशा भीतीने मराठी पत्रकारांना, वाहिन्यांना, कॅमेरा आणि माईक घेऊन फिरणाऱ्यांना वाटतं की काय, अशी कधी कधी शंका येते की एक दिवस संजय राऊत यांनी गप्प बसायचं ठरवलं तर जग कोसळून पडेल की काय. कारण संजय राऊत काय बोलले याच्यावर कुठल्या तरी पक्षांचं उत्तर आलं पाहिजे. असाच प्रश्न जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे निकाल आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना विचारला गेला आणि अतिशय समर्पक असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी त्याला देताना जो एक खुलासा केलाय तो मला वाटतं या सगळ्या निवडणुकांचं सार आहे. जे कोणी कट्टर भाजप विरोधक असलेले पत्रकार आहेत आणि भाजप राज्यात परत एकदा एक नंबर पक्ष ठरला आणि यांच्या लाडक्या महाविकास आघाडी, उबाठा, शरद पवार गट किंवा काँग्रेस यांचा लज्जास्पद पराभव झाला म्हणून चिंताक्रांत झालेले पत्रकार आहेत, त्यांना मार्गदर्शक ठरू शकेल असा उहापोह आपल्या उत्तरातून देवा भाऊंनी केलेला आहे. आणि म्हणून त्याकडे लक्ष वेधतोय मी. आपल्या विजयाचं रहस्य सांगताना देवेंद्र फडणवीसांनी सगळंचा सगळं श्रेय हे भाजपकडे किंवा महायुतीच्या नेत्यांकडे किंवा महायुतीने केलेल्या प्रयासांकडे न घेता त्या त्या विजयाच्या श्रेयाचा मोठा हिस्सा किंवा
अर्धा हिस्सा तरी फडणवीसांनी माध्यमांना दिला. जी गोष्ट मी वारंवार सांगत असतो, काल परवा शनिवार आणि रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांचं एक व्याख्यान आणि प्रश्नोत्तराचा कार्यक्रम तब्बल 4 सेशन्स मध्ये चालला. तिथे भेटलेल्या अनेक पत्रकारांना मी सांत्वन केलं होतं की बाबांनो, महापालिकेपासून जिल्हा परिषदेपर्यंत तुमचा पराभव झालाय, त्याबद्दल मला सहानुभूती आहे. तेव्हा अनेकांनी विचारलं, आमचा पराभव? म्हटलं एक्झॅक्टली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर घराबाहेर पडत नसतील आणि तरीही तेच कसे जिंकणार, त्यांचे बाले कुठे आहेत आणि किल्ले कुठे आहेत याची वर्णनं रोजच्या रोज 3 महिने तुम्ही चालवत होता, तर प्रत्यक्षात निवडणुका तुम्ही लढवत होता आणि उमेदवार ठाकरे बंधू उभा करत होते. तर मग पराभव झाला तो लढणाऱ्यांचा होतो. आणि मराठी पत्रकारच जर निवडणूक लढवत असतील आणि उद्धव ठाकरे फक्त उमेदवार उभे करत असतील, तर उमेदवाराचा पराभव झाला तो उद्धव ठाकरेंचे असतील, पण लढाईत पराभव झाला तो लढणाऱ्यांचा म्हणजे मराठी पत्रकारांचा झाला. आणि त्यावरच देवेंद्र फडणवीसांनी या निवडणुकीच्या निकालाचं आकलन करताना बोट ठेवलेलं आहे. रोज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद होते आणि संजय राऊत काहीतरी बोलतात आणि अख्खा दिवस ते तुम्ही रटाळ रटाळ रटरटा हे शब्द बोलत असता, प्रश्न विचारत असता, त्यावर डिबेट करत असता. त्याचा फायदा महायुतीला या निवडणुकीत या आणि या आधीच्या निवडणुकीत मिळाला, हे सरळ सरळ फडणवीसांनी आपल्या उत्तरात सांगून टाकलं. खरं तर विरोधी पक्षांना पुढच्या 3 वर्षात काय करायचं ही जी चिंता आहे, त्याचं उत्तर फडणवीसांनी या एका मोजक्या वाक्यामध्ये दिलेलं आहे. एका मोजक्या वाक्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही प्रयास करत होतो, आम्ही जनतेपर्यंत जात होतो, आम्ही लोकांमध्ये जात होतो, आम्ही रस्त्यावर दिसत होतो, पण महाविकास आघाडी, त्यातले पक्ष आणि त्यांचे नेते हे फक्त मीडियात दिसत होते, टीव्हीच्या चॅनेलवर दिसत होते, वर्तमानपत्राच्या बातम्यांमध्ये दिसत होते, आरोप प्रत्यारोपामध्ये दिसत होते, पत्रकार परिषदेत दिसत होते. पण ज्या मतदाराच्या मतावर निवडणुका लढवल्या जिंकल्या जातात, त्या मतदारामध्ये आणि जनतेमध्ये महाविकास आघाडीचे नेते दिग्गज दिसत नव्हते. ते फक्त पत्रकारांना दिसत होते आणि त्यामुळे पत्रकार ठरवत होते की ब्रँड जबरदस्त चाललेला आहे. पण पत्रकार म्हणजे मतदार नाही याचं भान आम्हाला होतं, महायुतीला होतं आणि म्हणूनच आम्ही जिंकलो. आणि आमच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं आणि अधिकाधिक प्रमाणात महाविकास आघाडीच्या नेत्यांना मीडियामध्ये गुंतवून ठेवलं, आरोप प्रत्यारोपात गुंतवून ठेवलं, अधिकाधिक प्रमाणात त्यांना मीडियामधली लढाई लढायला लावलीत आणि खऱ्या लढाईपासून महाविकास आघाडीच्या पक्षांना, नेत्यांना मीडियाने वंचित ठेवलं. त्याचा हा परिणाम आहे. कधी कोण निवडणुका जिंकतो, कधी कोणी निवडणुका हरतो, पण विषय हरण्याचा आणि जिंकण्याचा नसतो. कोणही सातत्याने जिंकत नसतो, पण निवडणुका लढाव्या लागतात. राजकारणात लढाया, संघर्ष करावा लागतो आणि सातत्याने संघर्ष करणं हे अगत्याचं असतं. तो संघर्ष म्हणजे बातम्यांमधून झळकणं नसतं. पण ज्यांना निवडणुका लढवायच्या, पत्रकारांना निवडणुका लढवायच्या नसतात, पण पत्रकारितेचा मुखवटा लावून राजकारण करायला धडपडणारे, ज्या वेळेला भाजपच्या खऱ्याखुऱ्या राजकीय विरोधकांना बातम्यांमध्ये आणि प्रसिद्धीच्या झोतामध्ये अडकवून ठेवतात, तेव्हा त्या विरोधी पक्षांना बिचाऱ्यांना खऱ्याखुऱ्या लढाईच्या रणांगणात उतरता येत नाही आणि आखाड्यात उतरता आलं नसल्यामुळे ते लढाई करू शकत नाहीत, संघर्ष करू शकत नाहीत आणि पर्यायाने प्रत्यक्ष निवडणूक आणि लढाई होते तिथे न लढताच ते पराभूत झालेले दिसतात. आता इथे फडणवीसांनी न उच्चारलेले एक वाक्य सांगतो
की यासाठी त्यांना गुंतवून ठेवणं, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, किंवा तुमच्या पक्षाचे वेगवेगळे नेते असतील, काँग्रेसचे वेगळे नेते असतील, त्यांना सातत्याने मीडियाच्या डिबेटमध्ये गुंतवून ठेवणं, त्यामध्ये त्यांना लढाईची मोकाट संधी देऊन, त्यांना मदत करून त्या डिबेटमध्ये महाविकास आघाडीला जिंकून देणं आणि डिबेटमध्ये किंवा टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर भाजपचा, महायुतीचा रोजच्या रोज पराभव घडवणं आणि त्यातून महाविकास आघाडीला सुखावणं, हे जे महत्कार्य महायुतीसाठी, भाजपसाठी पत्रकारांनी केलं, त्याच्या परिणामी इतका प्रचंड विजय भाजप किंवा महायुती मिळवू शकलेली आहे. जे लोक ब्रँड 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 म्हणून गेले 3 महिने 6 महिने नाचत होते, ते आज सांगतायत की एकनाथ शिंदे कसे गावोगावी जात होते. अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर फडणवीसांनी ठरलेल्या 25 सभा रद्द केल्या, पण भाजपचे दुय्यम नेते कार्यकर्ते आपापल्या विभागामध्ये प्रचार सभा आणि प्रचार कार्य जोमाने चालवत होते. त्याचा परिणाम दिसतो. एकनाथ शिंदेनी दादांच्या निधनानंतर आपलं काम थांबवलं नव्हतं, सभा आटोपल्या नाहीत, केल्या पूर्ण, आणि त्यासाठी ते गावोगावी फिरत होते. आणि उद्धव ठाकरे तर आपल्या घराबाहेर पडत नव्हते, राज ठाकरे सुद्धा आपला उंबरठा ओलांडत नव्हते. हे जे आज सांगितलं जात आहे ते या लोकांना कॅमेरामध्ये टिपलं जात असताना सुद्धा त्या कॅमेऱ्याने टिपलेल्या घटनांचं विश्लेषण करताना का दिसत नव्हतं. उद्धव ठाकरे बघा कसे धावत धावत घरी पोहोचलेले आहेत, जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत, आणि नवी स्ट्रॅटेजी आहे आता ते फक्त सभा घेणार नाही तर शाखा शाखांमध्ये फिरतात. याचं कौतुक कोणी केलं होतं? कोणी केलं होतं? भाऊ तोरसेकरने केलं नव्हतं. जो उद्धव ठाकरेंचा टीकाकार आहे त्याने उद्धव ठाकरे फक्त शाखेत जात आहेत याचं कौतुक केलं नव्हतं, तर लोकांपर्यंत जा असा आग्रह धरला होता. पण उद्धव ठाकरे जनतेपर्यंत न जाता फक्त शाखेमध्ये जाऊन हारतुरे घेऊन, शाली घेऊन, पुष्पगुच्छ घेऊन परत येत आहेत. याचा तोटा होईल हे सांगणारा सुद्धा भाऊ तोरसेकर होता, जो उद्धव ठाकरेंचा टीकाकार आहे. पण त्यांचं समर्थन करून ठाकरे ब्रँडचा डंका पिटणारे मात्र सातत्याने त्याच लोकांना कौतुक करत होते, त्यांच्या घरी बसण्याचं कौतुक करत होते. ते घराबाहेर पडत नाहीत, तरी ब्रँडच एवढा आहे की त्या ब्रँडमुळे बाले किल्ले कसे सुखरूप आहेत, सुरक्षित आहेत, हे सांगत होते. तेच आता सांगतायत. आणि त्यावरच देवेंद्र फडणवीसांनी बोट ठेवले. जाहीरपणे देवेंद्र फडणवीसांनी मराठी पत्रकारांचा या सहकार्यासाठी आभार मानलेले नाहीत. वास्तविक मला वाटतं की देवेंद्र फडणवीस असोत, एकनाथ शिंदे असोत, त्यांनी जाहीरपणे अशा सगळ्या उद्धव समर्थक, उबाठा समर्थक, महाविकास आघाडी समर्थक पत्रकारांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजे. कारण प्रयत्न सगळे करत असतात, पण कोचिंग क्लासमध्ये गेल्यानंतर जे 2-4% मार्क्स वाढवून मिळतात, वाढीव मिळवता येतात, तसं काम मराठी पत्रकारांनी हे भाजपसाठी केलेलं आहे. उद्धव ठाकरेंना गुंगीत ठेवून. तुम्ही अभ्यास करू नका हो, तुम्ही कशाला रात्री रात्र जागून अभ्यास करता? तुम्ही तर ब्रँड आहात. तुम्ही नुसते परीक्षा केंद्रात गेलात तरीही तुम्ही पास होणार आहात. तुम्ही 2.5 वर्षामध्ये मंत्रालयात 2 दिवस गेलात तरी तुम्ही 1 नंबरचे मुख्यमंत्री आहात, सर्वोत्तम मुख्यमंत्री आहात. हे गुणगान करणाऱ्यांनी उद्धव ठाकरेंचा घात केला, आणि तो घात करण्यातूनच उद्धव ठाकरेंचा नाकर्तेपणा सामान्य जनतेसमोर, मतदारासमोर आणायला ज्या पत्रकारांनी मदत केली त्यांनी महाविकास आघाडीचा सगळ्यात मोठा घात केलाय. आणि ज्या वेळेला शत्रू गोटात घात करणारा धुरंधर असतो तेव्हा विजयी वीर असतो, त्याच्यासाठी मोठं योगदान मिळत असतं. देवेंद्र फडणवीसांनी तेच सांगितलंय की रोज सकाळी 9ला पत्रकार परिषद होते आणि दिवसभर तुम्ही तो रटाळपणा चालवत राहता.
त्याचा आम्हाला फायदा होतो. वेगळ्या शब्दात सांगितले, पण मी म्हणतो तेच सांगितलंय की मराठी मीडियाने जो बागुलबुवा उभा करून ठेवलाय, त्यातून महाविकास आघाडीचे पक्ष जनतेपासून तुटलेले आहेत, मतदारापासून तुटलेले आहेत, मतदाराच्या समस्या प्रश्नापासून तुटलेले आहेत. कुठल्या तरी विद्यापीठाच्या कुठल्या तरी रिसर्च पेपरमध्ये आलेले जनतेचे प्रश्न घेऊन जेव्हा मीडिया डिबेट करतो आणि त्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते मशगूल होतात आणि खऱ्याखुऱ्या जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या प्रश्न समस्या समजून घेत नाहीत, सोडवण्याच्या दिशेने काही करत नाहीत, तेव्हा त्यांची मतं घटत असतात. उलट त्या जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या समजून घेत घेत त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न आम्ही करतो. त्याचा लाभ आम्हाला मिळाला, पण त्यासाठी तितकंच मोलाचं योगदान मराठी मीडियाचं आहे, ज्यांनी आमच्या विरोधकांना निष्क्रिय करून ठेवलेलं आहे. देवा भाऊने दुखण्यावर बोट ठेवले, दुखण्यावर बोट ठेवलेलं आहे. आणि हे मी आज सांगतो असं बिलकुल समजू नका. 2 ते 3 वर्षापूर्वी मी याच प्रतिपक्षावर एक व्हिडिओ टाकलाय आदित्य ठाकरे यांच्यासाठी. कृपा करून आपल्या आजोबाच्या राजकारणाचा अभ्यास करा. सगळाच्या सगळा देशातला आणि मुंबई महाराष्ट्रातला मीडिया जेव्हा तुमच्या आजोबाच्या विरुद्ध होता, बाळासाहेबांच्या विरुद्ध होता, बाळासाहेबांवर सातत्याने खोटी नाटी टीका आरोप करत होता, त्यातूनच बाळासाहेबांचं राजकारण बहरलं. आणि म्हणून आदित्य ठाकरेंना राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर मोठ्या संख्येने पत्रकार, मीडिया आदित्य ठाकरे यांची निंदानालस्ती करेल, त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करेल. उबाठा शिवसेना खतम करण्यासाठी मीडिया ज्या दिवशी कंबर कसून उभा राहील, तिथूनच शिवसेना उबाठाला नवी पालवी फुटू शकेल. अशा आशयाचा व्हिडिओ 3 वर्षापूर्वी मी टाकलाय, तो तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याचं कारणच हे आहे की गेल्या 25-30 वर्षामध्ये निदान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून एक गोष्ट आपल्याकडे निर्विवाद सिद्ध झालेली आहे की भारतातला, जगातला किंवा मुंबईतला मीडिया, पत्रकार मंडळी ज्याच्या मागे हात धुवून लागतील आणि ज्याला संपवण्यासाठी आघाडी उघडतील, मोहिमा चालवतील, त्या माणसाचं राजकारण बहरतं, त्या माणसाचं राजकारण काय ते यशस्वी होतं. तेव्हा देवेंद्र फडणवीसांना देखील जे आज यश मिळालं आहे, त्या यशाची सुरुवात मी पुन्हा येईन या वाक्याच्या टिंगल-टवाळीपासून झाली, ज्याची सुरुवातच मराठी मीडियाने केली होती. देवेंद्र फडणवीस परत आले, त्यांनी महाविकास आघाडीचा धुव्वा उडवलाच. समंदर वो लौटकर आऊंगा असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस परतले. त्यांनी मराठी मीडियाचा सुद्धा ढोळधाण करून टाकलेली आहे. असो, या निमित्ताने आपले श्रेय आणि त्यातला हिस्सा हा मराठी मीडियाला देण्याचं जे औदार्य देवा भाऊनी दाखवलंय, त्याकडे मराठी पत्रकार गंभीरपणे लक्ष देतील. आणि उद्धव ठाकरेंची पद संपलेली आहे, मराठी पत्रकारितेची जी काही चिरकुट पद शिल्लक आहे, विश्वासार्हता शिल्लक आहे, ती टिकवण्याचा प्रयत्न करतील, एवढीच अपेक्षा बाळगून मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.